नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सणासुदीच्या काळामध्ये मुंबईसारख्या शहरांच्या बाजारपेठा वेगवेगळ्या वस्तूंनी सजलेल्या आहेत। दिवाळी, नवरात्र आणि इतर मोठ्या सणांच्या तयारीमध्ये नागरिकांची खरेदी मोहीम सुरू झाली आहे। मात्र या आनंदाच्या काळामध्ये एक चिंताजनक बाब आहे, ती म्हणजे खाद्यतेलाच्या किमती वाढत चाललेल्या आहेत। यावर्षीही पूर्वीच्या वर्षाप्रमाणेच सण काळामध्ये तेलाचे दर हे गगनाला भिडलेले आहेत। स्थानिक व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाद्यतेलाचे दर प्रति किलो 4 ते 10 रुपयांनी वाढलेत। या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावरती होतोय। घरगुती बजेट आधीच ताणलेलं असताना रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरल्या जाणाऱ्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड हा सहन करावा लागतोय। मुंबईतील खाद्यतेल बाजाराची पुरवठा व्यवस्था ही देशाच्या विविध राज्यांवरती अवलंबून आहे। शेंगदाणा तेलाचा मुख्य पुरवठा हा गुजरातमधील राजकोट शहरातून होतो। तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर आणि गोंधळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेंगदाणा तेलाची आवक मुंबईमध्ये होते। याशिवाय राईस ब्रँड तेलाचा मुख्य पुरवठा हा छत्तीसगड राज्यातील रायपूर या शहरातून होतो आणि सोयाबीन तेलाच्या बाबतीमध्ये कोल्हापूर जिल्हा, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा होत असतो। या सर्व ठिकाणांहून येणाऱ्या तेलाच्या वाहतुकीच्या खर्चामुळे आणि इतर घटकांमुळे किमतीमध्ये वाढ होतीये। पुरवठा साखळीतील कुठल्याही स्तरावरील अडचणीचा परिणाम हा थेट ग्राहकाच्या खिशावरती होतोय। सध्या मुंबई बाजारपेठेमध्ये शेंगदाणा आणि सूर्यफूल तेलाचे दर हे प्रति किलो 160 रुपये इतक्यापर्यंत पोहोचलेत। सोयाबीन तेल सुमारे 140 रुपये प्रति किलोने विकले जात आहे। मात्र मुंबई शहरामध्ये याला फारशी मागणी नाही। मुंबईच्या बाहेर सोयाबीन तेलाचे दर हे 135 ते 140 रुपयांच्या दरम्यान आहेत। या दरांमधील तफावत स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि मागणी आणि पुरवठा यावरती अवलंबून आहे। मुंबईमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीयांमध्ये मोहरी तेलाला विशेष पसंती आहे। या तेलाचा दर हा प्रति किलो 170 रुपये आहे, जो इतर तेलांपेक्षा जास्त आहे। मात्र त्यांच्या पारंपरिक स्वयंपाकाच्या सवयींमुळे या तेलाला जास्त मागणी आहे। युक्रेन युद्धानंतर जागतिक पातळीवरती झालेल्या बदलांमुळे आता युक्रेनऐवजी रशियातून सूर्यफूल तेलाची आवक सुरू झालेली आहे। यावर्षीही सणासुदीच्या काळामध्ये तेलाची आवक योग्य प्रमाणामध्ये झालेली आहे। दरवाढ झाली असली तरी विक्रीमध्ये कुठलीही घट झालेली नाही। त्यांनी स्पष्ट केलंय की खाद्यतेलाचे दर हे महिन्यानुसार बदलत राहतात आणि अनेक घटकांवरती अवलंबून असतात। हंगामी मागणी, त्यानंतर कापणीची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार याचा थेट परिणाम हा तेलाच्या किमतीवरती होत असतो। व्यापाऱ्यांच्या अनुभवानुसार सण काळामध्ये तेलाची मागणी ही नेहमीच वाढते, कारण घरोघरी जास्त पदार्थ बनवले जातात। मिठाई, फराळ आणि इतर विशेष पदार्थांसाठी तेलाची गरज वाढते। यामुळे नैसर्गिकरित्या किमती वाढण्याची शक्यता असते। मात्र यावर्षी जी वाढ आहे ती अपेक्षेपेक्षा थोडीशी जास्त झालेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तेलांच्या दरामध्ये थोडीशी वाढ ही झालेली आहे। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।